महिला आरक्षण विधेयक आम्ही पास होऊ दिलं नाही अशी ओरड। मी म्हणतोय आतापासूनच महिला आरक्षण लागू करा। भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा। मुंबईत जन आक्रोश मोर्चाचं आयोजन। मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। मी सर्वस्व गमावलंय मात्र बारामतीकरांसाठी झटणार। बारामतीकरांनी साथ द्यावी, सुनेत्रा पवारांचं आवाहन। सभेसाठी कुटुंब म्हणून येण्यासाठी सुनेत्रा पवारांचा फोन आला होता। कुटुंब म्हणून सांगता सभेला जाणार, सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट। शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल। नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात। शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची सूत्रांकडून माहिती। अजित पवारांच्या अपघाताबाबत सरकार सिरियस नाही। व्हीके सिंग पोहोचलेला माणूस। रोहित पवारांचा पुन्हा हल्लाबोल। अपघाताचा तपास सीबीआयकडे अद्याप दिलेला नसल्याचंही संताप। महाराष्ट्रात सरकारचे सुमारे 17 लाख कर्मचारी संपावर। प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप। 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्यच। रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये नाराजीचा सूर। परिवहन मंत्र्यांकडून निर्णयाबाबत बदल नाहीच। नाशिकच्या धर्मांतर प्रकरणी मोबाईल जप्त। ग्रुप लीडरकडून आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ, सूत्रांची माहिती। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। आरोपी एका पीडितेला झिरो फिगर नावानं हाक मारायचे। झिरो फिगर म्हणत तरुणीची साडी खेचायचे। आरोपी अयान अहमदनं स्वतःच्या आईलाही सोडलं नाही। स्वतःच्या घरातूनच दागिने चोरून विकल्याचं उघड। मिळालेल्या पैशातून चैनीच्या वस्तू खरेदी केल्या। परतवाडामधील लैंगिक शोषण व्हायरल। व्हिडिओ प्रकरण। अयान अहमद हुजेर खानची पोलीस कोठडी आज संपणार। मुख्य आरोपी अयानला आज अचलपूर कोर्टात हजर करणार। नाशिक महापालिकेवर पर्यावरण प्रेमींचा मोर्चा। तपोवन गंगापूर रोडवरील वृक्षतोडी विरोधात मोर्चा। मनसेच्या पाठिंब्यामुळे मोर्चाला राजकीय रंग। धर्म बदलल्यानंतरच लग्न करणार। तरुणीवर दबाव टाकत अत्याचार केल्याचा आरोप। सलमान अजीज पठाणवर अंबाजोगाईत गुन्हा दाखल। बोंदुखरातची बोगस गुंतवणूक। मनी लॉन्ड्रिंग बाबत तपास सुरू। संपत्तीवर ईडीकडून टाच येणार असल्याची सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात। सिन्नर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल। बनावट खाती बनवून 57,90,000ची फसवणूक केल्याचा आरोप। नागपूरच्या एनजीओ मधील धर्मांतर छळ प्रकरणी गंभीर आरोप। 4 महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग। धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही दावा। मिठी नदीची पावसाळ्यापूर्वी 3 टप्प्यांमध्ये होणार सफाई। सफाईसाठी बीएमसी तब्बल 30 कोटी रुपये करणार खर्च। मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात 7व्यांदा वाढ। अतिरिक्त 59.85 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर। वाड्याच्या कोणसई येथील फटाक्यांच्या फॅक्टरीत स्फोट। एका कामगाराचा मृत्यू। 3 ते 4 जण जखमी। कारखाना बेकायदेशीर असल्याची स्थानिकांची माहिती। मालाडच्या मार्वे रोडवर मद्यधुंद महिलेचा राडा। पोलीस कर्मचाऱ्यांशीही घातली हुज्जत।